हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज जी रेसिपी आहे ती दुधाची आहे, जी आपण दूध फाटवून न करता अगदी माझ्याकडे दूध ऑलरेडी फाटलेलं आहे, त्यामुळे त्याचपासून आपण त्यापासून घरच्या घरी चीज कसं करायचं याची रेसिपी आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे माझ्याकडे फाटलेलं दूध आहे, हे जवळपास 1 लिटर एवढं दूध आहे। त्यापासून आपल्याला होममेड चीज करायचं आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे जे दूध घेतलेलं आहे ते पूर्ण फाटलेलं दूध आहे, ते काय आपण लिंबू किंवा व्हिनेगर असं टाकून फाटलेलं नाही आहे, त्यामुळे ऑलरेडी गरम करताना जे नॉर्मली दूध फाटतं त्या पद्धतीचं दूध आहे। ते इथे छान असं दूध गरम झालेलं आहे आणि दूध जे आत जी मलई आहे ती आणि पाणी हे वेगवेगळं झालेलं आहे। तर आता हे छान असं तर इथे मी एक पातेले घेतलेलं आहे, ज्याच्यावरती गाळणी ठेवलेली आहे आणि एक रुमाल अंथरलेला आहे। त्या रुमालावरती जे पाणी आहे ते खाली जाऊन फक्त जी आपल्याला मलई पाहिजे आहे ती व्यवस्थित वरती राहते। तर याचा आपण व्हिनेगर किंवा लिंबाचा रस हे वापरलेलं नाही, तरीसुद्धा एकदा हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जो काही आंबटपणा असेल, शक्यतो लगेच दूध फाटलं की आंबटपणा नसतो तितकासा, पण तरी एकदा धुवून घ्यायचं। आणि जर तुम्ही दूध फाटून हे करणार असाल तर त्याच्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस असतो, त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यावं लागतं, कारण त्यातला आंबटपणा जो असतो तो निघून जातो। एकदा स्वच्छ धुवून घेतलं की आणि असं एक छान असं गोळा करायचं, जे आपण हे घेतलं रुमाल, आणि त्याच्यामध्ये हवं तेवढं ते पाणी काढून टाकायचं, म्हणजे खूप असं जास्त नाही काढायचं, पण होईल तेवढं पाण्याचं प्रमाण काढून टाकायचं, जेणेकरून आपलं जे चीज आहे ते व्यवस्थित सेट व्हायला मदत होते। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात निघतं तेवढं तुम्ही काढून घेऊ शकता। खूप जास्त असं त्याच्यात पाणी राहता कामा नये आणि खूप असा ड्रायनेससुद्धा आला नाही पाहिजे आपल्या ज्या चीजला। ते मी होईन तेवढं पाणी काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली बऱ्यापैकी सुक्की मलई झालेली आहे आणि छान अशी आपल्याला 1 लिटर दुधापासून मस्त भरपूर अशी मलई मिळालेली आहे। तर इथे ना एक लिक्विड तयार करायचं आहे, त्यासाठी इथे मी 1 चम्मच इनो घेतलेला आहे। त्यामध्ये ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याला इथे मी पाणी वापरलेलं आहे आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याचे पूर्ण जे बबल्स असतात ते आपल्याला पाहिजे नाहीत, ते पूर्ण स्थिर करून घ्यायचं। आता जी मलई आपण घेतली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची, त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढं तूप घालायचं आहे आपल्याला, आणि जे आपण लिक्विड तयार केलं होतं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरचं झाकण लावून पल्स मोडमध्ये छान अशी क्रीमी ह्याचं जोपर्यंत टेक्स्चर येत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं। तर इथे छान आपण पल्स मोडमध्ये हे चीज फिरवून घेतलेलं आहे। आता त्याला सेट करण्यासाठी इथे डब्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे चीज काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला वेगळ्या आकारामध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा मी पुढे दाखवते। आता इथे पिशवी घेतलेली आहे आणि त्याला एक स्वच्छ पिशवी घेतली, त्याला तूप लावायचं, जेणेकरून चीज व्यवस्थित असं चिटकणार नाही। त्यामुळे आता हे चीज आपण ह्याच्यावरती टाकलेलं आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये चौकोनी आकारात देऊ शकता किंवा रोल टाईप, असं तुम्हाला ज्या आकारात हवं आहे त्या आकारात तुम्ही याला सेट करून घेऊ शकता। तर इथे मी छान असं एक चॉकलेटची जसे चॉकलेट कसं असतं त्या पद्धतीने मी इथे करून घेतलेलं आहे। तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला ज्या हव्या पद्धतीत करायचं आहे त्या पद्धतीनं। आणि आता हे सेट करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर ते आपण 2 ते 3 तास छान असं हे चीज फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या पिशवीलासुद्धा थोडंही लागलेलं नाही आणि अलगद असं बाजूला झालेलं आहे। आणि मेन म्हणजे ना हे चिकट किंवा चिवट असं झालेलं नाही आहे, कारण आपण त्यामधलं पाणी जे होतं ते व्यवस्थित रिलीज करून घेतलं। तर आता इथे आपण पीसेस करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अगदी अलगद मस्त असे ह्याचे पीसेस तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने मी ह्या चीजचे स्लाइस करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत। आणि 1 लिटर दुधापासून आपल्याला एवढं चीज मिळालेलं आहे।
त्यामुळे नक्की तुम्ही घरचं चीज मुलांसाठी तरी छानच आहे, जे आपण व्यवस्थित स्वच्छ वगैरे बनवतो. त्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, कशी वाटली कमेंट करून सांगा. तर तयार आहे आपलं होममेड असं चीज. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी केल्यानंतर कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय. रेसिपी बघताना जर तुम्हाला कोणताही प्रश्न पडला तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता.